नमस्कार. मी पुष्कर उज्जैनकर. आज मी तुमच्यासमोर मीच लिहिलेली एक भयकथा सादर करणार आहे. ही भयकथा संपूर्णपणे काल्पनिक असून याचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. गोष्टीचं नाव आहे ती रात्र आणि मेणबत्तीचे ठिपके. ही साधारण 2009 सालाची घटना आहे. पुण्याच्या एका मध्यवर्ती ठिकाणी घडलेली. ठिकाणाचं नाव मी मुद्दाम घेत नाही आहे, कारण त्या भागात खूप गर्द वस्ती असते. तर ही गोष्ट आहे साधारण 2009 सालाची, ती पण ऑक्टोबर महिन्यातील. श्रीनाथ आणि सायलीचे लग्न त्याच वर्षी जून महिन्यात झाले होते. लग्न अगदी थाटामाटात झाले. त्या सगळ्या आनंदात पुढे काही भयावह घडणार आहे याचा विचारही त्या दोघांच्या मनात नव्हता. आपल्याला काही संकेत मिळतात ना, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं जे म्हणतात ते खरं असतं. भरपूर गर्दी आणि आनंद होता. अगदी प्रत्येकजण आनंदात. स्टेजवर येऊन प्रत्येकाचं भेटणं, फोटो काढणं सुरू होतं. त्यात एक मध्यमवयी स्त्री स्टेजवर भेटायला आली. तिला ते दोघंही ओळखत नव्हते. ते साशंक तिच्याकडे बघायला लागले आणि ती स्त्री त्यांच्याकडे बघून एकदम हसली. दोघं बुचकळ्यात पडले. पण तितकाच श्रीनाथची आई आली आणि तिने त्या बाईची ओळख करून दिली. श्रीनाथची आई म्हणाली, "अरे, ही माझी मैत्रीण, जिच्याशी मी अडचण आली की कायम बोलत असते बघ. तुला नाही माहीत, कारण तुझ्या बाबांना आवडत नाही. आम्ही जास्त बोलत नाही आजकाल, कारण हिला अशा काही विद्या येतात की त्यापासून साधा माणूस 2 हात लांबच राहतो." श्रीनाथ आणि सायली विचार करायला लागले की कसली विद्या येत असेल. तितक्यात श्रीनाथची आई म्हणाली की "अरे, ही येणार नव्हती, पण आली मुद्दाम. म्हणाली मनात काहीतरी आलंय तर तुझ्याशी बोलते," असं म्हणत ती इथपर्यंत आली. ती स्त्री श्रीनाथ आणि सायलीजवळ आली आणि म्हणाली, "घाबरू नका, मी काही तांत्रिक मांत्रिक नाही आहे. मला दैवी देणगी आहे, बास इतकंच." नवरा बायको दोघेही मोकळे असले. नमस्कार चमत्कार झाला आणि ती स्त्री म्हणाली की "जिथे कुठे राहायला जाल तिथे नीट जा. देव कायम सोबत ठेवा आणि श्रद्धा ठेवा." दोघांनीही माना डोलवल्या आणि ती आईची मैत्रीण निघून गेली. लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. नवरा बायको एकदम खुश होते. गावाकडे म्हणजे फलटणकडे लग्न झाल्यानंतर दोघांनाही नोकरीच्या ठिकाणी जायचं होतं, म्हणजे पुण्यात. आणि लग्न झाल्या झाल्या ते दोघं पुण्यात श्रीनाथच्या सख्ख्या भावाकडे राहायला गेले. कारण पुण्यामध्ये श्रीनाथ भाड्याने घर शोधत होता आणि एक घर जवळजवळ फायनल पण झालं होतं. पण ऐन वेळेला त्या घराचा व्यवहार फसला आणि ते घर त्यांना मिळालं नाही. आणि का कुणास ठाऊक, श्रीनाथच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की जी बाई ते सांगून गेली आपल्याला, ते तर काही घडत नाही आहे ना. आवडतं घर न मिळाल्यामुळे श्रीनाथ जरा नाराज होता. कारण घर म्हणजे बैठे बंगला होता आणि छान होता, पण ते घर काही त्यांच्या नशिबात नव्हतं. श्रीनाथने ते घर मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला होता आणि डिपॉझिट पण गोळा केलं होतं. पण न मिळाल्यामुळे तो जरा नाराज होता आणि तो लग्नात आलेल्या त्या आईच्या मैत्रिणीला मनातल्या मनात दोष देऊ लागला. त्याने घरी जाऊन ही गोष्ट सायलीला सांगितली. सायली त्याची समजूत घालू लागली आणि म्हणाली, "अरे नको नाराज होऊस, याच्यापेक्षा चांगलं घर आपल्याला मिळेल. हे घर नसेल आपल्या नशिबात, अजून मिळेल." श्रीनाथने त्या बाईबद्दल नाराजी दर्शवली. सायली त्याला म्हणाली, "अरे कदाचित चांगलं झालं असेल, काही संकट येणार असतील ते टळलेत, असाच विचार कर ना." श्रीनाथने होकारार्थी मान हलवली आणि परत त्याच भागात दुसरं घर शोधायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी फोन करणं सुरू होतं. शेवटी एके ठिकाणची बोलणी पुढे सरकत होती आणि काय योगायोग, आधीचं घर जे आवडलं होतं ना, त्याच्या अगदी 5-6 घरं सोडून हे घर होतं. घर दाखवायला आलेल्या माणसाला त्याने सांगितलं की ते घर जवळजवळ फायनल झालं होतं, पण मिळालं नाही. ह्या घराचा घरमालक म्हणाला, "अहो, बरं झालं ते घर घेतलं नाही तुम्ही. त्या घरात बरेच कांड झालेत. घरातल्या बाईला कायम एक बाई दिसायची म्हणे रात्री झोपल्यावर. ती बाई वेडी झाली ते बघून बघून आणि त्यांनी ते घर सोडलं. नंतर आलेल्या कोणाला काही त्रास नाही झाला त्या घरात, पण काय सांगता येतं ना कोणाला काय त्रास होईल आणि काय नाही." श्रीनाथ मनात देवाचे आभार मानायला लागला की बरं झालं ते घर नाही मिळालं आपल्याला
आणि आपण तिथे गेलो नाही. घर दाखवणारा मालक म्हणाला, तुम्ही त्या घरात जास्त तर गेले नव्हते ना घर बघायला, नाहीतर ती बाई तुम्हाला पण त्रास द्यायची आणि तो श्रीनाथला कोपट टोचून हसायला लागला. श्रीनाथ तसा 7-8 वेळेस त्या घरात गेला होता ते घर नीट बघायला, त्यामुळे तो जरा काळजीत दिसायला लागला होता. त्या घर मालकाला ते त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं आणि तो त्याला म्हणाला, ओ श्रीनाथराव, कसला विचार करताय? गेली ती बाई तिकडे, राहिली तिकडेच. आता राजा राणीच्या संसाराला हे घर बघून परत करून टाका फायनल. त्या घरात आणि या घरात जास्त काही फरक नाहीये. प्लॅन बऱ्यापैकी सारखा आहे आणि गच्चीवरून सगळे घरं जोडलेले आहेत. तुम्ही सहज त्या घराच्या गच्चीवर पण जाऊ शकता. कधी वाटलं तर जाऊन या त्या बाईच्या गच्चीवर. आणि परत गंमत करत हसायला लागला. श्रीनाथला ते काही आवडत नव्हतं, पण काय करणार ना, सहन करत होता. त्याला हायसं तर वाटत होतं की आपण ते घर घेतलं नाही, पण आपण त्या घरात सारखं का गेलो याची चिंता आता त्याला वाटू लागली होती. पण मनाला समजवत होता की काही नसेल आणि हे घर बघून झाल्यावर तो घरी गेला. घरी गेल्यावर सायलीला सगळं सांगू लागला की काय काय झालं ते. सायली म्हणाली, बघ किती बरं झालं ते, आपण घर नाही घेतलं. उगाच नसता त्रास आपल्या मागे लागला असता. म्हणाली होती ना मी, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. याने परत मान हलवली आणि परत विचारांमध्ये गेला. त्याने सायलीला सांगितलं नाही की त्या घरात साधारण तो 7 ते 8 वेळेस जाऊन आला होता. पण तिच्या बोलण्यामुळे थोडं तरी त्याला बरं वाटत होतं आणि ह्या घराच्या दिशेने त्यांचं डिसिजन फायनल होत होतं. श्रीनाथच्या मनात सारखी शंकेची पाल चुकचुकत होती. त्याने त्याच्या मोठ्या भावाशी चर्चा केली आणि त्याला घर आवडलंय असं सांगितलं. त्याचा दादा त्याला म्हणाला, जर आवडलं असेल आणि ऑफिस जवळ असेल तिथून तर घे घर, काही हरकत नाही आपल्याला. आणि भाडं पण जास्त नाही आहे, तो एरिया पण चांगला आहे, सगळं जवळपास मिळेल तुला, तर घे निर्णय बिनधास्त. दादाशी बोलणं झाल्यानंतर तो सायलीशी बोलायला लागला. सायलीला सांगू लागला की ते घर तर आवडलं आहे, पण मागच्या घराच्या विषयामुळे अजून जरा घाबरायला होतंय. त्या बाईने कशाला आपल्या मनात असं पिल्लू सोडलं ना. तसं सायली त्याला म्हणाली की घाबरायला का होतंय, तुला काही जाणवतंय का, काही दिसलंय का, मग कशाला भीतोय. श्रीनाथच्या तोंडून काही केला निघत नव्हतं की तो त्या घरात 7 ते 8 वेळेस जाऊन आला होता आणि आता त्याला त्याची भीती बसली होती. काहीही न बोलता त्याने ती वेळ तशीच मारून नेली. घराचं डिसिजन उद्या फायनल करू असं त्याने ठरवलं आणि ते सगळे झोपायला गेले. आपण ते घर फायनल करूया असं त्याला आता वाटायला लागलं होतं. सकाळी उठल्यावर चहा पिताना तो सगळ्यांना म्हणाला, आपण ते घर फायनल करूया आणि या शनिवारी तिथे मी आणि सायली राहायला जातो. म्हणजे शनिवार आणि रविवारमध्ये थोडं घर सेट होईल आणि सोमवारी परत काम सुरू. सायलीने होकारार्थी मान डोलवली. दादा म्हणाला, ठीक आहे, आपण सामान गोळा करायला सुरुवात करू आणि माझा एक टेम्पोवाला ओळखीचा आहे, त्याला मी सांगतो आणि तो येऊन सगळी मदत करेल आपल्याला. श्रीनाथ हो म्हणाला. त्या दिवशी गुरुवार होता आणि 2 दिवसात सगळं आवरून शनिवारी तिकडे जायचं होतं. श्रीनाथ थोडा काळजीत होता, पण सायलीकडे बघून त्याला बरं वाटत होतं, कारण ती भरपूर खुश होती. कारण त्या दोघांचाच संसार आता सुरू होणार होता. नवीन नवीन लग्न झालेलं जोडपं होतं, साहजिकच तिला आनंद होणार होता. पटापट आवरायला तिने घेतलं होतं आणि वहिनीसोबत घरासाठी खरेदी पण सुरू केली होती. नवीन घरासाठी लागणारी खरेदी सुरू होती. सगळं काही आनंदात सुरू होतं. श्रीनाथ देखील थोडं विसरला होता आणि सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण काही आठवायचं नाही असं तो मनातल्या मनात ठरवत होता. श्रीनाथ दादाला म्हणाला, अरे त्या टेम्पोवाल्याला सांगितलं का? दादा विसरला होता. त्याने लगेच त्याला फोन केला आणि सांगितलं की अरे माझ्या धाकट्या भावाला सामान शिफ्ट करायचं आहे, तर शनिवारी सकाळी 7:30 पर्यंत ये. तो लगेच तिकडून म्हणाला, येणार ना साहेब, आपल्या घरचं काम आहे, कुठे सामान न्यायचं आहे सांगा फक्त. दादाने त्याला पत्ता सांगितला आणि तो म्हणाला, नेऊ की, कुठल्या गल्लीत आहे? दादाने सांगितलं की सर्वे नंबर 33 मध्ये आहे. तसा तो एकदम म्हणाला, ओ त्या भूत बंगल्याजवळ का? दादा एकदम पॅनिक झाला आणि म्हणाला, अरे कुठला भूत बंगला? आणि त्याने श्रीनाथकडे बघितलं. तसा तो टेम्पोवाला म्हणाला, ओ साहेब, तिथे एक भूत बंगला आहे म्हणे. तिथल्या एका बाईला एक बाई दिसायची. ती बाई रोज बाहेर ओट्यावर येऊन बसायची आणि वेड्यासारखं कोणाशी तरी बोलत बसायची एकटीच. हसत बसायची, रडत बसायची. येणाऱ्या जाणाऱ्याकडे दात ओठ खात बघायची. ती त्या भूत असलेल्या बाईसोबतच राहायची म्हणे सारखी. दादाने फोनवर हात ठेवून एकदम श्रीनाथला विचारलं की काय रे, हा काय बोलतोय? दादाला जरा काळजी वाटली. तसा श्रीनाथ म्हणाला, अरे नाही दादा, ते घर नाही आहे रे.
5-6 घरं सोडून आहे. दादा एकदम विचारात गेला. त्याने त्या टेम्पोवाल्याला सांगितलं की "नाही रे नाही, त्या घरापासून दूर आहे." टेम्पोवाला म्हणाला, "ठीक आहे, पण मी नाही येणार." दादा म्हणाला, "अरे का?" तो टाळायला लागला. दादाने त्याची समजूत घातली आणि तो शेवटी तयार झाला, पण म्हणाला, "मी येईन, पण गल्लीच्या दुसऱ्या बाजूने शिरेन आणि थोडाच वेळ थांबून निघून जाईल. पण त्या घरासमोरून ये-जा करणार नाही." दादा म्हणाला, "ठीक आहे, तू ये तर." असं करत कसाबसा तो टेम्पोवाला तयार झाला होता. पुढचा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे वेळेवर टेम्पोवाला आला होता आणि तो खूपच घाबरलेला होता. तो दादाला म्हणू लागला, "ओ साहेब, कशाला आग्रह केला मला यायचा? आणि तुम्ही काय दिवस-बिवस बघता की नाही हो? डायरेक्ट बोलवतात. मी काही दिवस मानत नाही हो, पण आज त्या घराकडे जायचंय म्हणजे झालं. आ बैल मुझे मार असं झालंय." दादा म्हणाला, "अरे काय? कसला दिवस?" तो टेम्पोवाला म्हणाला, "आज अमावस्या आहे साहेब आणि आजच आपण त्या गल्लीत चाललोय. तुम्हाला माहीत नाही पण सांगतो त्या गल्लीतले सगळी घरं भाड्याने दिली गेली आहेत. एकही मालक तिथे राहत नाही. प्रत्येकजण भीतीपोटी सोडून पळून गेलंय." दादा एकदम वहिनीला म्हणाला, "अगं आज अमावस्या आहे का? आपण कसं नाही बघितलं?" वहिनीला पण काही लक्षात आलं नव्हतं. श्रीनाथ एकदम टेम्पोवाल्याला म्हणाला, "अरे पण त्या गल्लीत तर किती वर्दळ असते. सगळीच तर लोकं आहेत तिथे." टेम्पोवाला म्हणाला, "कारण सगळी नवीन आहेत साहेब. त्यांना माहीत नाही की काय झालंय तिथे आणि ज्यांना माहिती आहे त्या घरापासून ते दूर राहतात आणि प्रत्येकाला थोडीच त्रास होतो ना. ज्यांना होतो त्यांना कळतं, पण आपण स्वतःहून कशाला आगीत जायचं?" तो आपला घाम पुसत होता आणि सांगत होता. त्याला इतकं काय घाबरायला झालं होतं काय माहीत. काहीच तीव्रता कळत नव्हती. पण ते म्हणतात ना, की मिळालेले संकेत समजून घेतले पाहिजे. ते आपल्याला उगाच नाही मिळत. श्रीनाथ म्हणाला, "काही होत नाही. चला आपण जाऊया. आता सगळी तयारी झाली आहे आणि सामान पण खाली आणलं गेलंय. आपण फक्त सामान टाकू. आज राहायला नको जायला तिकडे." सगळे त्याला हो म्हणाले आणि टेम्पोवाला म्हणाला, की "आधी नारळ घेऊन फोडा गाडी समोर आणि मग निघूया." दादाने तसं नारळ आणलं आणि नारळ फोडून दादा, श्रीनाथ आणि सायली त्या घराकडे जायला निघाले. जसं-जसं त्या गल्लीजवळ ते पोहोचायला लागले, तशी सगळ्यांच्या मनात धडधड खूपच वाढली होती. काय चालू आहे काहीच कळत नव्हतं आणि पुढची येणारी संकटं पण माहीत नव्हती. सगळे त्या घराजवळ पोहोचले आणि दादा म्हणाला, "अरे वाह! घर तर चांगलं आहे की एकदम. अंगण पण चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे प्रशस्त आहे. नवीन जोडप्याला प्रायव्हसी मिळाली म्हणायची." असं बोलत त्याने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला या सगळ्या गोष्टींचं दडपण तर आलं होतं आणि श्रीनाथ सायलीची काळजी देखील वाटत होती. टेम्पोवाला तर त्या भुताटकी घराकडे पाठ करून उभा होता. तो आपला काहीच बोलत नव्हता. श्रीनाथ म्हणाला, "चला घरात सामान ठेवून देऊ आपण." टेम्पोवाला थोडा हात लावत होता, पण मदत अशी काही करत नव्हता. या तिघांनीच सगळं केलं. घरात सगळं सामान ठेवलं गेलं आणि दादा घराबाहेर आला. त्याने त्या टेम्पोवाल्याला विचारलं, की "कुठलं आहे ते घर? मला दाखव बरं जरा." तसा तो टेम्पोवाला मागे न बघता म्हणाला, "जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय?" तरी पण दादा विचारत होता. तो म्हणाला, की "ती 5 घरं सोडून जे घर आहे ना बघा, तिथल्या घरावरचा ओम थोडासा तुटलाय बघा, ते घर." दादा एकदम पॅनिक झाला आणि म्हणाला, "अरे या सगळ्या घराच्या गच्च्या तर जोडलेल्या आहेत आणि आपली गच्ची पण त्या भुताटकी घराला मिळते." तसं सायली श्रीनाथ पण बाहेर आले होते. सायली म्हणाली, "काय झालं दादा?" दादा म्हणाला, "काय नाही, बघतोय नुसतं." दादा श्रीनाथला बाजूला घेऊन म्हणाला, "अरे हे तर सगळं जोडलेलं आहे. तू कशाला घेतलंस मग इकडे घर? दुसरीकडे जायचं ना?" श्रीनाथ म्हणाला, "अरे दादा, मला माहीत नव्हतं रे एवढी तीव्रता आहे त्या गोष्टीची." दोघंही जरा पॅनिक झाले. टेम्पोवाला म्हणाला, "ओ चला साहेब, सामान ठेवून झालं असेल तर कशाला वेळ घालवताय या गल्लीत माझा." श्रीनाथ म्हणाला, "दादा तू जा यांच्यासोबत. मी आणि सायली येतो जरा परिसर बघून." दादा ठीक आहे म्हणाला आणि सांगितलं, की "त्या घराकडे जाऊ नका." तसं दादा आणि टेम्पोवाला निघाला. दादा त्या टेम्पोवाल्याला म्हणाला, "आता सांग काय झालंय नक्की ते." तो जरा नाटकं करत होता. पण दादाने काय ऐकलं नाही. शेवटी त्याला सांगावंच लागलं. तो म्हणाला, "आम्ही खूप ऐकून होतो त्या घराचं, की कोणीतरी आधी तिथं मेलंय, ते त्रास देतंय सगळ्यांना. मला पण नंतर कळलं, की ती एक बाई होती जी तिथे मेली होती. पण मी काय घाबरायचो नाही. एक दिवस सामान पोचवायला इकडे या भागात आलो होतो आणि सामान सोडून परत जात होतो. कशाला बघितलं मी त्या घराकडे काय माहीत, पण गाडीतून जाताना गाडी तिथे मुद्दाम हळू केली आणि त्या घराकडे बघितलं, तर एक खिडकी थोडीशी सरकलेली होती आणि त्या खिडकीतून मला फक्त पांढरे डोळे दिसले आणि खिडकी एकदम जोरात उघडली.
आणि कोणीतरी बाई माझ्याकडे रागात बघत होती. तिचे ते केस मोकळे, डोळे पांढरे आणि दात खात माझ्याकडे बघत होती. मी इतक्या जोरात गाडी काढली ना तिथून, आणि थोड्या वेळात एकदम जोरदार टेम्पोवर आवाज आला की जसं कोणीतरी टेम्पोवर उडी मारली. मी खूप घाबरलो. थोड्या वेळाने माझ्या ड्रायव्हिंग सीटच्या समोरच्या काचेतून मला फक्त केस लटकलेले दिसायला लागले आणि ती बाई समोर येऊन एकदम समोरच्या काचेवर हात आपटायला लागले. रात्रीचे 11 वाजले होते. मी देवाचं नाव घेतलं आणि गाडी जोरात पळवत होतो आणि 10 सेकंदात ती बाई गायब झाली. 3 दिवस मी तापाने फणफणलेलो होतो. हे सगळं ऐकल्यावर दादा टेम्पोवाल्याला एकदम गंभीर आवाजात म्हणाला, हे सगळं खरं आहे का? टेम्पोवाला म्हणाला, ओ साहेब, मी का खोटं बोलू? झालं ते झालं. मला परत त्याची आठवण नको होती हो, पण आज परत त्या आठवणी जाग्या झाल्या. आता काही खरं नाही माझं. हे सगळं ऐकून दादा फारच अस्वस्थ झाला होता. टेम्पोवाल्याने दादाला घरी सोडलं आणि तो निघून गेला. जाताना म्हणाला, त्या घराशी काही संबंध आला नसेल तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नसतं बरं का. पुढे काही संकट तर येणार नाही ना, याची काळजी दादाला आता वाटायला लागली होती.